उमरग्यात कोळी समाजाकडून शासनाचा निषेध. उमरगा शहरात तालुक्यातील कोळी समाजाकडून नागपूर येथे उपोषणास बसलेले आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, कोळी डोंगर, कोळी ढोर इत्यादी जमातीच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने द्यावेत या मागणीसाठी नागपूर येथे यशवंत स्टेडियमवर अमर उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थींना चर्चेसाठी न बोलवता पोलिसांचा बळाचा वापर करून हे उपोषण मोडीत काढण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने उचलून नेले जात आहे. त्यामुळे शासनाचा उमरगा तालुका कोळी समाजाच्या वतीने निषेध करत तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. धाराशिव न्यूज रिपोर्टर महादेव पाटील, उमरगा, धाराशिव. मी पंढरीनाथ कोणे, सकल आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी, टोकरे कोळी समाज संघटनेचा मराठवाडा सचिव या नात्याने बोलतो. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असताना महाराष्ट्रातील समाज बांधवांना, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून सदनशीर मार्गाने आम्ही नागपूर येथे उपोषण करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने व आदिवासी मंत्री उईके या आदिवासी मंत्र्यांनी त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून सदनशीर मार्गाने बसलेल्या समाज बांधवाला रस्त्याने फडफडत असं ओढून घेऊन जाऊन जेलमध्ये टाकलेलं होतं. 1 दिवस अटक केलेला आहे. त्यांच्या निषेधार्थ म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बरेचसे महिला वर्ग व पूर्ण समाज बांधव या ठिकाणी काळ्या फिती बांधून शासनाचा, मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आहे. आणि यापुढे जर अशा प्रकारे समाज बांधवाला जर त्रास देत असेल तर महाराष्ट्रातील समाज बांधव शांत बसणार नाही, यापेक्षाही उग्र आंदोलन करेल. या ठिकाणी जमलेला जो समाज बांधव आहे याहूनही पुढं जर अशा प्रकारे जर झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल आणि आम्ही उमरगा बंदची हाक देणार आहोत 2 ते 3-4 दिवसामध्ये. यापुढे असं झालं तर महाराष्ट्र आम्ही पेटवून टाकू.